आज आपण डिस्कस करूया की ओव्हुलेशन किंवा ओव्हरी रिलेटेड काय प्रॉब्लेम्स असतात प्रेग्नन्सी न राहण्याचे. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रीतम सुलाखे, IVF कन्सल्टंट ॲट न्यूक्लियस IVF वाकड. त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते ओव्हुलेटरी डिस्फंक्शन. याच्यामध्ये जेव्हा याला मराठीत आपण म्हणतो की अंडाशयामधून स्त्रीबीज बाहेर पडण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येतात. फर्स्ट रिझन जे मोस्ट कॉमनली डिस्कस केलं जातं आजकाल ते आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा PCOD किंवा PCOS ज्याला आपण म्हणतो ते. याच्यामध्ये टिपिकली हार्मोन डिस्टर्बन्सेसमुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी जी महत्त्वाची स्टेप असते एग रिलीज ही होत नाही किंवा डिलेड होते. त्याच्यामुळं नेमकं कधी सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवायचं हे पेशंटला लक्षात न आल्यामुळे प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येतात. तर आता हे कशामुळे झालेलं असतं तर बऱ्याचपैकी पेशंटमध्ये वजन वाढणं किंवा तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल, बसून काम करणं, एक्सरसाइजचं प्रमाण कमी असणं या गोष्टींमुळे ओव्हरीमध्ये थोडेसे चेंजेस होतात आणि आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठीच्या स्टेपमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते. सेकंड रिझन आहे हायपोथॅलॅमो हायपोपिट्युटरी ॲक्सिसमध्ये. याचा अर्थ असा असतो की काही प्रमाणात केसेसमध्ये हार्मोन्स जे आपल्या ब्रेनकडून खाली येणार असतात त्यांच्यामध्येच ॲबनॉर्मॅलिटी असते. म्हणजे ते हार्मोन्स एवढ्या प्रमाणात शरीरात तयारच नसतात की जे खाली येऊन आपल्या ओव्हरीजवर ॲक्ट करतील आणि स्त्रीबीज बनवतील. तर याच्यामध्ये स्पेशल ट्रीटमेंट्स द्याव्या लागतात पेशंटला, तेही आपण नंतर डिस्कस करूया. सेकंड कॉम्पोनंट आहे पुअर ओव्हॅरियन रिझर्व, जे आपण नेहमी बोलतो पेशंट्समध्ये जेव्हा ॲडव्हान्स मॅटर्नल एज असतं, जेव्हा वय पेशंटचं जास्त झालेलं असतं, 35 वर्षापेक्षा जास्त असतं, त्या केसेसमध्ये बऱ्यापैकी एग्स कमी होऊन गेलेले असतात आणि दॅट इज द रिझन प्रेग्नन्सी राहण्यासाठी डिफिकल्टी येऊ शकते. सेकंड आहे काही केसेसमध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज असतात, जसं की टर्नर सिंड्रोम आहे, ज्याच्यामध्ये फिमेल्समध्ये क्रोमोझोम्समध्ये एक एक्स हा कमी झालेला असतो किंवा जन्मतः नसतो. अशा केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येतात. याच्या व्यतिरिक्त काही कॅन्सर रिलेटेड पेशंट्समध्ये जेव्हा कॅन्सर किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाते त्याच्यामध्ये ओव्हरीजमधले एग्स कमी झाल्यानेही प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येतात आणि या सर्व गोष्टींना आपण पुअर ओव्हॅरियन रिझर्व या कॅटेगरीमध्ये डिस्कस करतो. थर्ड रिझन आहे पुअर एग क्वालिटी. आता तुम्ही म्हणाल की एग क्वालिटीचा काय संबंध, तर बेसिकली प्रेग्नन्सी राहण्यासाठी एगची क्वालिटी चांगली असणं फार महत्त्वाचं असतं. एगची क्वालिटी कमी असेल तर प्रेग्नन्सी इन टर्न आपल्याला गर्भ तयार होणारा जो असतो त्याची क्वालिटी खराब होते आणि प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी असतं. तर याच्यामध्येही एजचा मोठा रोल आहे. एज मोर दॅन 35 असेल तर त्याच्यामध्ये एक क्वालिटी ऑटोमॅटिकली खराब झालेली असते. तुम्ही ऐकलं असेल की काही पेशंटमध्ये 35 वर्षानंतर ॲबॉर्शनचं प्रमाण डॉक्टरांनी जास्त सांगितलेलं असतं. तुमच्या काही मैत्रिणी असतील ज्यांच्यामध्ये 35 वर्ष झाल्यानंतर 2-3 ॲबॉर्शन झालेले आहे. तर याचं मेन रिझन हे एग्सची क्वालिटी खराब झाल्यामुळे हे गोष्टी होतात. आता एगची क्वालिटी खराब होण्याचं मॉडर्न एजमध्ये महत्त्वाचं कारण आहे स्मोकिंग, अल्कोहोल ड्रिंक्स किंवा एक्सेसिव्ह यूज ऑफ पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स यांच्यामध्ये हे जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण इंजेस्ट करतो किंवा खातो याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत असतात. चौथा रिझन आहे काही स्ट्रक्चरल डिफेक्ट्स इन ओव्हरीज. ओव्हरीजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की चॉकलेट सिस्ट किंवा एंडोमेट्रियोटिस सिस्ट नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामुळे ओव्हरीमध्ये काही बदल घडतात. या गोष्टींमुळे ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी डिफिकल्टी येते. मल्टिपल आणि छोटे छोटे दुसरे सिस्ट्स असतात, सिम्पल फॉलिक्युलर सिस्ट ज्यांना आपण म्हणतो. याच्यामध्ये ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब यांचं जे ॲनाटॉमिकल रिलेशन असतं ते चेंज झाल्यामुळे ओव्हरीमधून रिलीज होणारे जे एग्ज आहेत ते प्रॉपरली पिक नाही होत आणि त्याच्यामुळे ही प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टीज येते. ओके, लास्ट बट नॉट द लिस्ट, काही पेशंट्समध्ये गोळ्या औषधं घेऊन पण ओव्हरीज रिस्पॉन्डच नाही करत किंवा काही केसेसमध्ये IVFमध्ये पण आपण मल्टिपल इंजेक्शन्स देतो परंतु ओव्हरीज त्यांना रिस्पॉन्स नाही देत. त्याचं मेन कारण आपण असं पाहिलं आहे की दिस कंडिशन कॉल्ड एज अ रिसेप्टर पॉलिमॉर्फिझम. म्हणजे आपण जे काही औषध गोळ्या जे देतो त्यांचे जर रिसेप्टर्सच फॉलिकल्सवर नसतील किंवा असतील पण ॲबनॉर्मल असतील तर फॉलिकल तयार होण्यासाठी डिफिकल्टीज येतात आणि एग तयार होत नाही किंवा एग रिलीज होत नाही. काही केसेसमध्ये तुम्ही असं ऐकलं असेल, पेशंट्स विचारतात की सर आम्हाला फक्त एकाच ओव्हरीमध्ये एग तयार होतात
राईटमध्येच तयार होतात किंवा लेफ्टमध्येच तयार होतात, दुसऱ्या ओव्हरीमध्ये फॉलिकल्स दिसतात पण ते तयारच होत नाही. आता आपण हे डिस्कस करूया की या सगळ्या गोष्टींना आपल्याला मॅनेज कसं करता येईल किंवा याची ट्रीटमेंट काय करता येईल. तर याची ट्रीटमेंट हे डिपेंड करते, पेशंट टू पेशंट व्हेरी होते, परंतु एक इन जनरल कॅटेगरीमध्ये पेशंट्सला डाएट आणि एक्सरसाइज करून त्यांचं वजन कमी करणे, स्ट्रेस फॅक्टर्स कमी करण्याचा प्रयत्न करणे, ऑफिस रिलेटेड स्ट्रेस आहे, फॅमिली रिलेटेड स्ट्रेस आहे, याच्यावर योगासने म्हणा किंवा काही प्राणायाम करून तुम्ही स्ट्रेस कमी करू शकता. याच्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये जर समजा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतील ओव्हरीजमध्ये तर ते आपल्याला सर्जिकली रिमूव्ह करावे लागतात. जसं की एंडोमेट्रियोटिक सिस्ट आहे, लार्ज फॉलिक्युलर सिस्ट आहेत, या आपल्याला सर्जरी करून काढायला लागू शकतात. काही केसेसमध्ये आपल्याला जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅन्स करत असतो तेव्हा इंडक्शन ऑफ ओव्हुलेशन ज्याला म्हणतो आपण किंवा इंडक्शन ऑफ फॉलिक्युलोजेनेसिस म्हणतो, त्याच्यामध्ये गोळ्या औषधांनी किंवा हार्मोनल इंजेक्शन्सनी आपण स्त्रीबीज तयार करून त्यांना प्रेग्नन्सीसाठी तयार करता येऊ शकतं. तर अशा ह्या ओव्हुलेटरी डिस्फंक्शन केसेसमधल्या काही पर्टिक्युलर केसेससाठी जसं की आहे लो ओव्हेरियन रिझर्व किंवा पुअर ओव्हेरियन क्वालिटी किंवा एंडोमेट्रियोसिस, या केसेसमध्ये अर्ली IVFचं डिसिजन घेणं हे महत्त्वाचं ठरतं. तर ओव्हुलेशन रिलेटेड कुठलेही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, त्याचे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. आमची टीम त्याला रिप्लाय करण्यासाठी प्रयत्न करेल. थँक्यू.